धम्म अधर्म सद्धम्म। धम्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, सद्धम्म म्हणजे भगवंतांनी सद्धम्म प्रसवला। सुखा सद्धम्म देसना, सुखा सद्धम्म देसना। भगवंतांनी 82,000 धम्मस्कंद त्यावर प्रवचन दिले। एकेका धम्मस्कंदावर एक एक प्रवचन आहे। एकूण तथागतांच्या धम्मस्कंदांची आधारावर 82,000 धम्मस्कंद आहे, तर त्या एकेका धम्मस्कंदाचे एक एक प्रवचन आहे। 84,000 धम्मस्कंद आहेत, तर 82,000 धम्म प्रवचन भगवंतांचे आहेत आणि 2,000 प्रवचन बुद्ध धम्म संघाच्या गुणांची परिपूर्णता सिद्ध करण्यासाठी अर्हत भिक्षूंची जी धम्म देसणार। शुद्धोधन राजाही आहे ना, शुद्धोधन राजा शेवटी तोही अर्हत्व झाला होता, समजलं का? तर जे अर्हंत प्राप्त भिक्षू त्यांच्या वाणीतनं 2,000 जे धम्मस्कंद प्रसवले, असे एकूण 84,000 धम्म प्रवचन आहेत, समजलं? आणि या 84,000 धम्मस्कंदामध्ये आपण पाहिलं प्रामुख्याने वर्णन तर केलंय। 82,000 धम्मस्कंद प्रत्यक्ष तथागतांच्या वाणीतनं प्रसवले, त्यांनी ते बोललेले आहे। त्या एकाही धम्मस्कंदामध्ये सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केलेली आहे असा कुठेही उल्लेख नाही। सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली असा कुठेही उल्लेख नाही। त्यांनी बौद्ध धर्माची निर्मिती केली असा कुठेही उल्लेख नाही। तुम्ही वाचून पहा म्हणजे तुम्हाला समजेल, अंदाजी टोला नाही मारायचा। तुम्ही एका बाजूला, मी एकटा एका बाजूला, तर तुम्हाला जिंकून पुरून उरेल, समजलं? या 82,000 धम्मस्कंदामध्ये वचन नाही आहे। उलट त्या अभिधम्मामध्ये सद्धम्म हा शब्द प्रयोग, सुखा सद्धम्म देसना, सत्य धम्माची देसना दिली, उपदेश केला। हे बुद्धांचं सांगणं काय, सद्धम्म सत्य धम्म। सत्य म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, सत्य समजलं का तुम्ही? ट्रूथ हे साधं सुद्धा नाही, नोबेल ट्रूथ, आर्य सत्य, आर्य सत्य आनंद नाही, आर्य सत्याचा साक्षात्कार करून या प्रकृतीतलं आतलं बाहेरचं सारं रहस्य शोधून काढलं। लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंतची परिपूर्णता गाठली। लोकीय सौंदर्य म्हणजे हे अठकलाप आहे। त्यांना बसू द्या चेअरवर, म्हातारे आहेत, त्यांना बसता येत नाही, ठीक आहे बसू द्या, त्यांना म्हातारे आहे ना, बसू द्या चेअरवर, बसू द्या, त्यांना बसू द्या, म्हातारे। बघा, हा सद्धम्म आर्य सत्याचा साक्षात्कार करून, हा सद्धम्म धारण करून श्रोतापन्न सकदागामी अनागामी आणि अर्हत्व प्राप्त केलं जातं। सुखा सद्धम्म देसना। पुढे कालोगामध्ये बुद्धिस्ट लोकांना, बुद्धांच्या अनुयायांना बुद्धिस्ट म्हटलं गेलं आणि बुद्धिस्ट या इंग्रजी शब्दाचा अर्थ बौद्ध करण्यात आला। बुद्धिस्ट आहेत म्हणजे बौद्ध आहे, तर बौद्ध असणं म्हणजे बुद्ध धम्माचे जे अनुयायी आहेत त्यांना बौद्ध म्हणतात। धम्म बौद्ध असू शकत नाही, हा संप्रदायामध्ये वर्णन होतं बघा। त्यामुळे धम्म बुद्धाचा आहे म्हणून बुद्ध धम्म म्हटलं जातं, बुद्धाचा धम्म असं म्हटलं जातं। बुद्ध धम्मांच्या संगम बुद्धाचा धम्म, याला बौद्ध धम्म नाही। बौद्ध म्हणजे जे अनुयायी असतात, उपासक उपासिका भिक्खू भिक्खुणी, यांना बौद्ध अनुयायी, बौद्धांचा नाही। त्यामुळे भगवंताच्या महापरिनिर्वाण महायान हिनियान तंत्रयान मंत्रयान वचन इत्यादी इत्यादी 18 प्रकारच्या संप्रदायामध्ये हे सारे संप्रदाय आहे, सगळे संप्रदाय यांना धम्म नाही म्हणताय। धम्म एकच असतो, तो सत्य असतो, शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, तो विशुद्ध असतो, म्हणून याला सद्धम्म असं म्हणतात। बोधी ज्ञान धारण करून सत्य धम्माचा हा उपदेश श्रवण करून
हे बोधिज्ञान समजून क्रमशः कम्मठाणाच्या आधारावर धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून शोतापन्न सकदागामी अनागामी वा अर्हत्व प्राप्त केलं जातं. म्हणून हा सद्धम्म सुखदायी आहे. बाकी सगळं दुःखदायी. पुढे या सत्काराच्या नंतर प्रवचनाची मालिका बनते. शिलज्योती प्रवचन करणार आहे. सत्कार राहिला भाऊ. आखरी सत्कार ना